नमस्कार, मी डॉक्टर रेश्मा राजभोई, IVF कन्सल्टंट, सातारा। आज आपण एक गोष्ट ऐकणार आहोत जगातील पहिल्या टेस्ट ट्यूब बेबी लुईसा ब्राउन यांच्याबद्दल। तर आपण 25 जुलै हा जागतिक IVF डे, वर्ल्ड IVF डे साजरा करतो। तर का साजरा करतो? तर जगातील पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीचा जन्म, लुईसा ब्राउन यांचा जन्म 25 जुलै 1978 रोजी, म्हणजे जवळजवळ 47 वर्षापूर्वी झाला। तर विचार करा, ज्यावेळी प्रजनन क्षेत्रामध्ये कोणतीही गोष्ट माहीत नव्हती, त्या काळात 47 वर्षापूर्वी टेस्ट ट्यूब बेबीचा जन्म होणं, त्या आईवडिलांच्या मनात काय शंका असतील, काय कुशंका असतील, हे योग्य आहे की अयोग्य आहे अशासारखा प्रश्न असेल का, आपण हे जे करतोय त्याच्यामध्ये काय आपल्याला सक्सेस रेट येईल, हा प्रश्न त्यांना सतावत असेल का, हे मला नेहमीच प्रश्न पडतो। दुसरी खूप महत्त्वाची गोष्ट, हे जे सायंटिस्ट आहेत की ज्यांनी हे केलं, त्यांनाही किती अडथळ्यांना सामोरं जावं लागलं असेल। जेव्हा मी ही गोष्ट ऐकते तेव्हा IVF कन्सल्टंट म्हणून काम करताना ही गोष्ट मला एक प्रेरणा देते। त्याचं कारण असं आहे की लेस्ले ब्राउन आणि जॉन ब्राउन हे जे जोडपं होतं, त्यांना साधारण 9 वर्ष ते प्रयत्न करत होते आणि तरीही त्यांना प्रेग्नन्सी राहत नव्हती। मग असंच माहिती घेता 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 त्यांच्या असं लक्षात आलं की ओल्डहॅम जनरल हॉस्पिटल UK मध्ये असं एक काहीतरी ट्रायल सुरू आहे की जे गर्भ टेस्ट ट्यूब बेबीमध्ये, म्हणजे काहीतरी डिशमध्ये बाहेर बनवण्याचा प्रयत्न करतात आहे की ज्या जोडप्यांना प्रेग्नन्सी राहत नाही आहे, तर तिथे काहीतरी असा एक शोध लावायचं सुरू आहे। साधारणपणे 400 मैलांचा प्रवास करून ते जोडपं ओल्डहॅम जनरल हॉस्पिटल इथे आलं। डॉक्टर पॅट्रिक स्टेप्टो हे जे गायनेकोलॉजिस्ट आहेत, त्यांना ते भेटलं। तेव्हा त्यांनी सगळे त्यांचे पेपर्स बघितले आणि त्यांना लॅप्रोस्कोपीचा सल्ला दिला। त्यांनी जेव्हा लॅप्रोस्कोपी केली, त्या लॅप्रोस्कोपीमध्ये असं दिसून आलं की त्यांना जेनायटल ट्युबरक्युलोसिस आहे, म्हणजेच जननेंद्रियाचा क्षयरोग। याच्यामध्ये त्यांच्या ज्या दोन्ही गर्भनलिका ज्या आहेत त्या ब्लॉक होत्या, म्हणजे त्याच्यामध्ये अडथळा होता आणि म्हणून त्यांना नॅचरली प्रेग्नन्सी राहण्याचा चान्सच नव्हता। आणि तेच एक कारण होतं की डॉक्टर पॅट्रिक स्टेप्टो यांनी ही केस निवडली की जगातली ही पहिली टेस्ट ट्यूब बेबी जर आपण करू शकलो तर ह्या गोष्टीवरती कुणीही शंका घेणार नाही किंवा कुणी संशय घेणार नाही की ही एक ॲक्सिडेंटल प्रेग्नन्सी राहिली आणि हे तुम्ही टेस्ट ट्यूब बेबी असं म्हणताय। सो परत त्यांची एक लॅप्रोस्कोपी झाली, तेव्हा त्या ट्यूब ज्या आहेत त्या पूर्णपणे काढून टाकण्यात आल्या, कारण त्याच्यामध्ये त्यांना इन्फेक्शन होतं। आणि मग त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये साधारणपणे त्यांना नॅचरली त्यांचं जे बीज वाढलं, ते बीज त्यांचं लॅप्रोस्कोपीद्वारे बाहेर काढलं। ते जे अंडबीज आहे ते एका डिशमध्ये घेतलं गेलं, त्याच्यामध्ये शुक्राणू सोडले गेले, फलनाची प्रक्रिया झाली, एक 3-3 दिवसांचा गर्भ तयार केला गेला लॅबोरेटरीमध्ये आणि तो 3 दिवसांचा गर्भ गर्भाशयामध्ये सोडला गेला। आणि साधारणपणे 47व्या वर्षी पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीचा जन्म, म्हणजेच लुईसा ब्राउन यांचा जन्म 25 जुलै 1978 रोजी झाला। ही जी प्रेग्नन्सी सुद्धा त्यांच्यासाठी खूप काही साधी नव्हती, तीही थोडी खडतरच होती। 4.5 महिन्याची प्रेग्नन्सी असताना त्यांच्या परत पोटात दुखायला लागलं आणि म्हणून त्यांना कंप्लीट बेडरेस्ट देण्यात आली। म्हणजे त्या काळात तर डोकं खाली वर पाय अशी वगैरे बेडरेस्ट देत असतील ते। 24व्या आठवड्यापर्यंत पिशवीचं तोंड उघडायला लागलं, गर्भाशयाचं तोंड उघडायला लागलं, म्हणून तिथे टाका घेतला गेला आणि त्यांना पूर्ण बेडरेस्टवरती ठेवण्यात आलं। पण साधारणपणे IVF प्रेग्नन्सीज आर ऑलवेज स्टॉर्मी प्रेग्नन्सीज आणि त्यांना BPचा त्रास झाला। साधारणपणे 9वा महिना जस्ट सुरू झाला असेल आणि त्यावेळी सिझेरियननी लुईसा ब्राउन यांचा जन्म झाला। ह्याच जोडप्याला परत एक 4 वर्षानंतर असं वाटलं की आपण अजून एक अपत्याला जन्म द्यावा आणि मग त्यांनी 4 वर्षानंतर परत एक प्रयत्न केला आणि नॅटली ब्राउन ह्या बेबीला त्यांनी एक जन्म दिला। ही त्यांची दुसरी बेबी होती बरं का, पण ती जगातली 40वी IVF बेबी होती। म्हणजे विचार करा, त्या 4 वर्षात जवळजवळ 39 IVF बेबीज तोपर्यंत ह्या जगामध्ये आल्या होत्या।
आणि आजपर्यंत जर आपण बघितलं तर जगामध्ये जवळजवळ 80 लाखाहून अधिक IVF बेबीज आहेत. सो खरंच प्रजनन जे क्षेत्र आहे आपलं, त्याच्यात ही विज्ञानाची जी किमया आहे ही आपण आत्ता जी बघतोय, मातृत्व अनुभवायचं सुख लोकांना देतोय, ही खरंच खूप प्रेरणादायी गोष्ट आहे. जसं की डॉक्टर पॅट्रिक स्टेप्टो आणि डॉक्टर रॉबर्ट एडवर्ड ह्या दोघांच्या अथक परिश्रमानंतर हे जे काही संशोधन झालं, ज्या काही आउटपुट्स आले, त्याच्यामुळे मातृत्वाची अनेक जोडप्यांना संधी मिळालेली आहे. 2010 साली त्यांना नोबेल पारितोषिक सुद्धा मिळालं. आणि खरंच ही प्रेरणादायी गोष्ट आहे IVF कन्सल्टंट म्हणून काम करताना सुद्धा, की त्यांचं कष्ट आपण नेहमीच लक्षात ठेवलं गेलं पाहिजे असं मला वाटतं. सो IVF जे आहे, इट्स अ बिग होप फॉर अ इनफर्टाईल कपल. इट्स अ बून. सो नो मोर सायलेन्स, नो मोर स्टिग्मा. एव्हरी फर्टिलिटी जर्नी डिझर्व्स अँड इट शुड बी सीन, हर्ड अँड अंडरस्टूड. प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे की शांत बसू नका, ऐका, बोला, समजून घ्या. आणि वंध्यत्वाशी निगडीत, प्रजनन उपचारांशी निगडीत ज्या नकारात्मक धारणा आहेत, ज्या भावना आहेत आणि ज्या काही रूढी आहेत, त्यांना आपण थांबवूया आणि वंध्यत्वाची ट्रीटमेंट घेणाऱ्या जोडप्यांना आपण साथ देऊयात. धन्यवाद.